श्री स्वामी समर्थ. आवडीचा जर बेत जर असला ना, आवडीची कोणताही पदार्थ बनत असे, ह्या दोघींची किचन लोडूड असते. आणि मी इडली काढून ठेवली होती, म्हणलं आता थंड होतं पण सांबर टाकलं तर पिहू चालली, म्हणली मी काढते, मला जेवढं खायचे तेवढं मी काढणार आहे. त्यानंतर पिहूस दिला शाळेत पाठवून दिलं. त्यानंतर एवढी थल्ली साफसफाई केली, सगळी झाडं वगैरे होती. इचूकाट्याचं भीती वाटते त्यामुळे, आणि मला असं स्वच्छ नीटनेटकं लागतं, अजिबात नको वाटतं. जास्त झेंडूची झाड होती, डफाळी होती, भीती वाटत होती. पुरी फुलं वगैरे आणत होती, त्यामुळे सगळं काढून टाकलं झाडं वगैरे. आणि जसा काही अवतार आहे माझा, कारण की आज लई थंडी वाजते. कुठं चालला? कुठं नको जाऊ बाबू, चल आपल्याला जायची कांद्याच्या गोण्या भरायला, चल. आणि जायचं आहे मला कांद्याच्या गोण्या भरायला. आज लई होतं, धुणं भांडी चालली, साफसफाई केली. आज कपडे पण जास्त होते, कारण की थंडीची आई स्वेटर वगैरे जास्त असल्यामुळं मग जास्तच कपडे पडतात. पुरींची शाळेची कपडे वगैरे खूप काही होतं आज. आणि आवरायला उशीर झाला ना, आता वाजले 12:30. हे बघा पूर्ण आमची कपडे 2 दऱ्या. इकडे ये का, काय करायचे? 2 दऱ्या कपडे आमच्या पिवरींची अगदी. तरी वरच्या दादाची कपडे राहिल्यात. कुठे यायचे आता? याच्या पाठीमाग तिकडं कुलूप लावलंय बंगल्याला. घ्या अंडन, चल. बापरे, टुची मारायची लय डिरिंग. या कांड्या राहू दे बाबा, टुची मार. चल 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 चल.